विद्यार्थी मित्रांनो, मी सोनवणे बाळासाहेब. आज आपण इयत्ता 10वी विषय सामाजिक विज्ञान यामध्ये प्रकरण क्रमांक 8 नैसर्गिक संसाधने भाग 1 पाहणार आहोत. हे प्रकरण बोर्ड एक्झाममध्ये 4 मार्कांसाठी सेक्शन सी या विभागात विचारले जाते. चला तर मग बघूया नैसर्गिक संसाधने. नैसर्गिक संसाधने. नैसर्गिक म्हणजेच मानवाने कोणताही प्रयत्न केल्याशिवाय त्याला निसर्गाकडनं जी संपत्ती मिळते तिला नैसर्गिक असे म्हणतात. संसाधन म्हणजेच ज्याचा उपयोग मानव एकापेक्षा अधिक वेळा करतो तेव्हा ती वस्तू संसाधन बनते. या संसाधनाद्वारे मानवाच्या गरजा बऱ्याच प्रमाणात अथवा पूर्णपणे पूर्ण करू शकतात. निसर्गामध्ये हजारो तत्व पडलेले आहेत, पण आपण त्याला संसाधन म्हणू शकत नाही. हे तत्व तेव्हा संसाधन बनते जेव्हा मानव त्याच्या विशिष्ट ज्ञान व कौशल्याद्वारे नैसर्गिक वस्तूंचा वापर आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी करतो, तेव्हा ती वस्तू संसाधन बनते. उदाहरणार्थ, एक दगड आहे. त्या दगडाने आपण फोटो फ्रेम लावण्यासाठी भिंतीवर खिळा ठोकला. तोच दगड आपण एखाद्याला हकलण्यासाठी वापरला, उदाहरणार्थ कुत्रा वगैरे, आणि तोच दगड एका ठिकाणी खड्डा पडलेला आहे, त्या ठिकाणी आपण तो खड्डा बुजविण्यासाठी वापरला. म्हणजेच दगड एक संसाधन आहे, पण मानवाने त्याच्या ज्ञान आणि कौशल्याने त्याचा वापर केला तेव्हाच ती वस्तू संसाधन बनली. प्राचीन काळात जमिनीत दडलेल्या खनिजांची माहिती मानवाला नव्हती, तेव्हा ती संसाधन नव्हते. परंतु आज त्याची उपयोगिता आणि खनन पद्धतीचा विकास झाल्याने मानवी जीवनासाठी अत्यंत आवश्यक झाले आहे. नैसर्गिक संसाधनात उपयोगिता आणि कार्य करण्याची योग्यता दोन्ही गुणधर्म असणे आवश्यक आहे. निसर्ग, मानव आणि संस्कृती तिघांच्या परस्पर प्रक्रियेद्वारेच संसाधन बनते. या संसाधनांचा उपयोग मनुष्य प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष रीतीने नैसर्गिक संसाधनांवर अवलंबून असतो. उदाहरणार्थ, शेतीमध्ये कार्य करणारा शेतकरी प्रत्यक्ष रीतीने अवलंबून असतो, परंतु आपण जे शेतीमधनं कच्चा माल येतोय त्या कच्च्या मालापासून तयार होणारा पक्का माल आपण वापरतो. म्हणजेच आपणही अप्रत्यक्ष रीतीने शेतीवर अवलंबून असतो. या संसाधनांचे प्रकार पडतात. त्यामध्ये अन्न म्हणून, कच्च्या मालाचा स्रोत म्हणून आणि शक्ती संसाधन म्हणून. नंबर 1, अन्न म्हणून संसाधन, ज्याचा उपयोग शेतीद्वारे मिळणारी खाद्यपदार्थ, त्याचप्रमाणे दूध, दुधापासून मिळविलेले पदार्थ, मांस, जलाशयातून मिळणारे मासे, मधमाशी, त्याद्वारे तयार करण्यात आलेले मध. यानंतर कच्च्या मालाचा स्रोत म्हणून संसाधनांचा आपण उपयोग करतो. त्यामध्ये जंगलप्राप्त वस्तू, उदाहरणार्थ लाकूड. या लाकडाचा उपयोग आपण बऱ्याच ठिकाणी करतो, फर्निचर वगैरे. पाळीव प्राण्यांपासून लोकर, कातडे, मांस. शक्ती संसाधन म्हणून यामध्ये कोळसा, पेट्रोलियम पदार्थ, नैसर्गिक वायू, CNG, ज्याचा आपण घरगुती वापरामध्ये इंधन म्हणून करतो. त्याचप्रमाणे सूर्यप्रकाश, पवन, भरती आणि ओहोटी ऊर्जा, जी आपल्याला समुद्राद्वारे प्राप्त होत असते. या संसाधनांचे प्रकार: पहिला प्रकार मालकीच्या आधारे, दुसरा पुनर्प्राप्तीच्या आधारे, तिसरा वितरण क्षेत्राच्या आधारे. मालकीच्या आधारे संसाधनांचे प्रकार: 1. व्यक्तिगत संसाधन, राष्ट्रीय संसाधन आणि वैश्विक संसाधन. व्यक्तिगत संसाधन, ज्यामध्ये ही व्यक्ती अथवा कुटुंबाची मालकी असते किंवा त्याचा हक्क एका व्यक्तीचा असतो, त्या कुटुंबाचा असतो. दुसरं कोणीही त्यावर हक्क दाखवू शकत नाही. त्यामध्ये उदाहरणार्थ जमीन, घर. दुसरे राष्ट्रीय संसाधन. राष्ट्रीय संसाधनामध्ये कोणताही देश अथवा प्रदेशाची ती सार्वजनिक संपत्ती असते. उदाहरणार्थ देशाचे लष्कर, देशाचा होणारा आंतरराष्ट्रीय व्यापार.
आणि तिसरे आहे वैश्विक संसाधन. यामध्ये समग्र जगाची संपत्ती, भौतिक आणि अभौतिक, ज्याचा उपयोग मानव कल्याणासाठी होत असतो. उदाहरणार्थ विश्वातील सर्व राष्ट्रांच्या संयुक्त मालकीची संसाधने. यानंतर वितरण क्षेत्राच्या आधारे संसाधनांचे प्रकार. त्यामध्ये 4 प्रकार पडतात: सर्व सुलभ संसाधन, सामान्य सुलभ संसाधन, विरळ संसाधन आणि शेवटचे आहे एकल संसाधन. त्याचा आपण तपशीलवार माहिती बघूया. प्रथम सर्व सुलभ संसाधन, की जे संसाधन आपल्याला सहजतेने मिळते. वातावरणात उपयोगी असलेले वायू, उदाहरणार्थ ऑक्सिजन, नायट्रोजन. दुसरं आहे सामान्य सुलभ संसाधन, जी संसाधने सामान्यपणे आपल्याला मिळतील. उदाहरणार्थ भूमी, जमीन, जल अर्थात पाणी, गोचर. नंतर विरळ संसाधन, ज्याचे प्राप्तिस्थळ किंवा जी खनिजे मर्यादित आहेत त्या संसाधनांना विरळ संसाधन असे म्हणतात. कोळसा, पेट्रोलियम, तांबे, सोने. आणि शेवटचे आहे एकल संसाधन. एकल म्हणजे जगामध्ये 1 किंवा 2 स्थळावरच या प्रकारची संसाधने मिळतात. उदाहरणार्थ क्रायोलाइट खनिज. हे खनिज फक्त ग्रीनलँडमधूनच मिळत असते. वरील कोष्टकावरून 2 प्रकारची माहिती आपणास मिळते की आपण नवीनीकरणीय आणि अनवीनीकरणीय असे देखील 2 भाग पडतात. काही संसाधने स्वतःच्या रीतीने निश्चित काळात वापरणाऱ्या भागाची पूर्तता करीत असतात अथवा ते न संपणारे असतात. उदाहरणार्थ जंगल, सूर्यप्रकाश, पशुपक्षी. या संसाधनांना नवीनीकरणीय संसाधन म्हणतात. पुढचं आहे अनवीनीकरणीय संसाधन, की जी संसाधने एक वेळा उपयोग केल्यानंतर पुन्हा उपयोगात घेऊ शकत नाही अथवा त्यांना पुनर्निर्माण करू शकत नाही. जवळच्या भविष्यात त्यांचे पुनर्निर्माण अशक्य आहे. त्याला म्हणतात अनवीनीकरणीय संसाधन. उदाहरणार्थ दगडी कोळसा, पेट्रोलियम, नैसर्गिक वायू. म्हणून या संसाधनांचे आयोजन आणि संरक्षण अतिशय महत्त्वाचे आहे. मानवाच्या गरजा तर अमर्यादित आहेत, तर नैसर्गिक साधने मर्यादित आहेत. शेवटच्या 100 वर्षात मानवाद्वारे विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात झालेल्या विकासाने आणि भयंकर लोकसंख्या विस्फोटनाने संसाधनांचा उपयोग वाढला आहे. याविषयी विचार केला तर भविष्यात त्याचे वाईट परिणाम भोगावे लागतील. म्हणून तर भविष्यातील पिढीसाठी संसाधनांचे संरक्षण करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. त्यासाठी त्या संसाधनांचा विवेकपूर्ण वापर करणे हे आपले प्रथम कर्तव्य आहे. संरक्षण या शब्दाचा सरळ संबंध संसाधनाच्या कमतरतेशी जुळलेला आहे. वर्तमानात ज्या रीतीने त्यांचा वापर होत आहे, तर असा वापर जर चालू राहिला तर वर्तमान जीवनस्तर टिकविणे लगभग स्वप्नव्रत होईल. त्यासाठी त्याचा विवेकपूर्ण वापर, संरक्षण, पुनःउपयोग, रिसायकल केले तरच हे संसाधनांचं आयोजन आणि संरक्षण होईल. त्यासाठी आवश्यक बाबी, संसाधनांचे आयोजन व संरक्षणासाठीच्या बाबी खालीलप्रमाणे. सर्वप्रथम कोणताही एका देश अथवा प्रदेशाला एक एकम समजून त्याच्या उपयोगात घेतलेल्या, अजून न वापरलेल्या अथवा संभावित संसाधनांची उपलब्धी आणि विशेषता याची आपण माहिती मिळविली पाहिजे. आणि ज्या संसाधनांचे प्रमाण मर्यादित आहे किंवा जी संसाधने अनवीनीकरणीय आहे की ज्यांचे भविष्यात पुनर्निर्माण होऊ शकत नाही, त्यांचे वैज्ञानिक रीतीने दहन केले पाहिजे. आणि ज्यांचा वापर ज्या ठिकाणी आवश्यक असेल, अनिवार्य असेल त्याच ठिकाणी केला पाहिजे. तर आपण त्या संसाधनांचे रक्षण करू शकतो आणि पुढच्या पिढीसाठी ती संसाधने आपण वापरू शकतो. यानंतर ज्या संसाधनांचे आपण प्रमाण वाढवू शकतो त्यांच्या विकासासाठी प्रयत्न करणे हे आपले प्रथम कर्तव्य आहे. उदाहरणार्थ जंगल हे एक संसाधन आहे. जंगल संसाधन वाढविण्यासाठी मानवाने
वृक्षारोपण केले पाहिजे. वृक्षारोपणाने जंगल संसाधन वाढेल. जंगल संसाधन वाढले तर आपोआपच जल अर्थात वर्षा, पाऊस हे संसाधन देखील आपणास मिळेल. यानंतर उपलब्ध संसाधनांना काटकसरीने वापरून भविष्यासाठी त्यांची बचत केली पाहिजे. ती संसाधन वाया घालविण्याच्या बदल्यात भविष्यातील आवश्यकतेसाठी काटकसर केली पाहिजे. ज्या ठिकाणी भरपूर प्रमाणात पाणी आहे तो व्यक्ती भरपूर पाणी वापरतो, पण ज्या ठिकाणी पाणी नसेल त्याला लांबून पाणी आणावे लागते. तेव्हा त्यांचा वापर करून आपण भविष्यासाठी बचत केली पाहिजे. त्यानंतर मर्यादित प्रमाणात उपलब्ध आहेत ती संसाधने सांभाळून ठेवावी. तांत्रिक विकासाद्वारे त्याचा पर्यायी स्रोत दीर्घकाळासाठी जास्त फायदेकारक असेल. उदाहरणार्थ की जल हे एक संसाधन आहे. जलपासून आपण ऊर्जा प्राप्त करत असतो, पण दिवसेंदिवस जलाशय किंवा जलाचे प्रमाण कमी होत आलेले आहे. म्हणून व्यक्तीने जलाचा वापर कमी करावा आणि त्याचप्रमाणे जल ऊर्जेपासनं आपणास जी ऊर्जा मिळत असते त्याच्याऐवजी पर्यायी स्रोत म्हणजे सौर ऊर्जा, पवन ऊर्जा, भरती ओहोटीद्वारे मिळणारी ऊर्जा यांचा वापर करणे अतिशय महत्त्वपूर्ण आहे. त्यासाठी शासनाने देखील जरुरी कायदे आणि नियम बनवून त्याचे अंमलीकरण केले पाहिजे. आणि त्यासाठी नागरिकांना संसाधनांचा विवेकपूर्ण उपयोगबरोबर जुळलेल्या सर्व बाबींची माहिती देऊन जनजागृती केली पाहिजे. असे केले तरच संसाधनांचे आयोजन आणि संरक्षण होईल. वर्तमान पिढीलाही गरजा पूर्ण होतील आणि भविष्यासाठी देखील त्याचा वापर होईल.